नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी एवढं छान दही बघितलं तर मोहच आवरला नाही, तर व्हिडिओ शूट करायला घेतला. तर बघा असं छान आणि आईस्क्रीमसारखं दही तयार होतं. खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं आत्ताच खाऊ की काय. परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी बघा असं छान व्हिडिओ शूट केला. तर बघा असं आईस्क्रीमसारखं घट्टसर दूध दही बनवायचं आहे, तर ही जी रेसिपी आहे ना, ती मी शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे आपल्या चॅनलवरती. तर बघून घ्या आणि खूप छान लागतं. आणि जे की आहे मी जे दही लावलंय ना, ते म्हशीच्या दुधाचं लावलंय आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे छान लागते आणि तुम्हालाही बघा आवडेल. संध्याकाळीच म्हणजे छान असं बघा ही भाजी भेटली होती मला, कारण की इकडे भेटतच नाही भाजी. आमच्या गावाला ही चुका शेपू म्हणून ओळखली जाते. तर तुमच्या इकडे काय म्हणतात? आंबट चुका आणि शेपू दोन्ही मिक्स करते मी भाजी. आणि उन्हाळ्यामध्ये ही स्पेशल भाजी खायला आवडते, कारण की आंबट असते आणि आंबट गोष्टी उन्हाळ्यात खायला खूप छान वाटतात. आणि संध्याकाळी साफ करून ठेवली छान अशी ही भाजी बघा. त्याला थोडीसा म्हणजे शेपूची भाजी थोडीशी टाकतात आणि चुक्याची भाजी जास्त असते. नंतर सकाळी उठल्यावर छान अशी कापून घेतली आणि थोडा वेळ जातो म्हणून मग उठल्यावरती पहिल्यांदा हेच करायला घेतलं, की कापून घेतली छान अशी शेपूची भाजी आणि मी विळीने कापते. कारण की मला ते चांगलं वाटतं आणि सवय आहे पहिल्यापासून, त्यामुळे विळीने कापायला जरा बरी वाटते. आणि शेपूची भाजी कापून घेतली, बारीक-बारीक कापून घ्यायची आणि खायला खूपच छान लागते. आणि त्याचा शेप जो असतो ना, थोडासा लंबट-लंबट असतो. चुक्याच्या भाजीचा आकार. आणि छान अशी कापून घेतली आणि बघा ही अर्धी वाटी डाळ आहे, तुरीची डाळ टाकली आहे मी. धुवून स्वच्छ घेतली, भाजी धुवून घेतली, तुरीची डाळही धुवून घेतली आणि शेंगदाणेही धुवून घ्यायची अशी काही गरज नाही आहे. आपण धुवून घेऊ शकतो. मी धुवून घेतले होते आणि 4-5 मिरच्या, जसं ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट लागतं ना, त्याप्रमाणे तुम्ही टाका. त्यानंतर भाजी बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं, कारण की हिरव्या भाज्यांना पाणी सुटतं हे तुम्हालाही माहीत आहे. त्यानंतर ही भाजी आपण गॅसवर शिजण्यासाठी ठेवून द्यायची आणि पाणी थोडंसं वाटलं तर टाकून घ्या. जर वाटत नसेल तर राहू द्या. पण निदान भाजी पूर्ण बुडली पाहिजे एवढं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून शिजवायची. त्यानंतर झाकण काढून बघितलं तर बघा भाजी अशी शिजते. तर आपली डाळ पूर्ण आपल्याला शिजू द्यायची आहे, जेणेकरून त्याला एक जीवपणा येईल. आणि एका साईडला बघा आता मी चहा ठेवला होता आणि ब्लॅक टी हा छान असतो आणि शरीरासाठी, आणि चहा घेतल्याशिवाय तर कामच संपत नाहीत किंवा सुधरत नाहीत असं म्हणता येते. कारण की मलाही तेच होतं, की चहा घेतला तर जरासं माइंड जरासं फ्रेश होऊन पटापट चालायला लागतं. त्यानंतर गॅलरीत गेली तर बघा अशी उन्हामुळे खूप कंडिशन बेकार होते झाडांची. काय समजतच नाही आहे काय करायचं. आणि मोगऱ्यांचा फुलांचा म्हणजे सुगंध एवढा सुटला होता ना, खूप छान फुलं लागली आहेत मोगऱ्याला. खूप छान दिसतायत आणि 2 वेळा गजरा तर झाला याचा. कारण की 2-3 दिवसाची फुलं जर ठेवली 10-12, 10-12 तर छान असा गजरा होतोय आणि देवांनाही व्हायला दररोज-दररोज फुलं येतात. तसेच बघा हे असं छान पडलं होतं फुल. तर पडलेलं फुल केवढं छान वाटतं ना. तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये असे झाडं लावलीत की नाही नक्की सांगा. आणि उन्हाळ्यामध्ये काय माहिती ह्याला खूप जास्तच फुलं येतात. कारण की मोगऱ्याच्या झाडाला ऊन हे सगळ्यात जास्त पाहिजे असतं. त्यामुळे मग याला उन्हामुळे जास्त फुलं येतात. बघा अशी छान फुलं लागली होती. माझं तर मन एकदम प्रसन्न होतं ज्यावेळी फुलांना बघते. त्यानंतर येऊन बघितलं तर भाजीमधलं पाणी आटत होतं. तर मी छान अशी बघायचं की हटते की नाही, म्हणजे डाळ जी आहे ना, ती छान अशी हटली गेली, बारीक होत असेल ना, तर आपली भाजी शिजली असं समजायचं. आणि मग त्यानंतर त्याच गरम भाजीमध्ये उतरवून घेतली आणि त्यामध्ये मी 3 चम्मच जे आपले पोहे खायचे चम्मच असतात, त्या चम्मचने टाका. बेसन पीठ टाकून घेतले आणि बेसन पीठ टाकल्यानंतर ही भाजी छान हटून घ्यायची आपल्याला. एकदम एकजीव होईपर्यंत हटून घ्यायचं. त्यातली डाळ वगैरे सगळं छान हटून घ्यायचं आणि गरम पाणी एका साईडला ठेवलं होतं. ते गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. कारण की थंड पाणी टाकलं तर ते मिश्रण जे असतं ना डाळीचं, ते भाजीचं ते एकजीव होत नाही आणि गरम पाण्याने आपल्या भाजीलाही छान चव येते. आणि आणखीन थोडंसं गरम पाणी मी टाकून घेतलं आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी, म्हणजे घट्टसरचपणा असतो या भाजीला. त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायची आणि हळद टाकून घ्यायची, जेणेकरून कलरही सुंदर येईल आणि छान दिसतेही छान हळदीने.
हिरवी आणखीन हिरवीगार दिसते. म्हणजे ज्या भाज्यांमध्ये हिरव्या भाज्यांमध्ये तुम्ही जर हळद थोडीशी टाकली ना, तर भाज्या या आणखीन हिरव्या दिसतात. जसे भेंडीमध्ये पण थोडीशी हळद टाकून बघा, तर भेंडी काळी दिसत नाही, तर हिरवी दिसते. छान अशी हटून झाली बघा एकजीव भाजी. आणि त्यानंतर एका कढईमध्ये आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी मी तेल टाकून घेतलं, मोहऱ्या टाकून घेतल्या आणि छान असा भरपूर लसूण घ्यायचा, जो बारीक बारीक तुकडे करून घ्यायचा आहे. ते नुकलून घ्यायचा, म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि भरपूर लसूण टाकून घ्यायचा. कारण की या भाजीला लसणाची फोडणी ही एकदम छान लागते आणि सर्रास तर लसणाची आणि जिरे मोहऱ्याचीच फोडणी असते. आणि बघा असं छान अशी लसूण जे आहे ना, तो असा लाल लाल होऊ द्यायचा आणि जिरेही टाकून घेतलेत मी. आणि त्यानंतर आपल्याला ते भाजी टाकून घ्यायची बघा. एवढी छान फोडणी बसली ना, खूप छान आणि असं जे मस्त वाटतं. त्यानंतर जो पातेल्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि अशी घट्टसर भाजी छान चवीला लागते. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, खूप छान लागते ही भाजी. आणि आंबट असल्यामुळे तर उन्हाळ्यामध्ये मुलांनाही प्रचंड आवडते. लहान मोठ्यांशी सगळ्यांना ही भाजी आवडणारी आहे. त्यानंतर याला छान उकळी येऊ दिली आणि मस्त असं शिजली भाजी आणि मस्त वाटत होती. अशी राहिली पण नाही. खायला म्हणजे बसलो तर असं की सगळ्यांनी एवढ्या आवडीने खाल्ली तर संपून गेली भाजी. खूप छान झाली होती. एकदा तरी ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला कशी वाटली ही भाजीची आंबट चुक्याची भाजी. तर बघा अशी छान भाजी रेडी आहे. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची होती. मग देवपूजा करून घेतली आणि देवाचं दर्शन करून आता मिस्टरांना जायचं होतं, त्यामुळे आहोंना जायचं होतं. त्यामुळे मग त्यांना भाजी बनवून घेतली अगोदर. चपात्यांना काही वेळ लागत नाही, चपात्या खूप लवकर होतात आणि छान गरम गरम चपात्या खायला पण छान वाटतात. त्यामुळे मग मी पटकन देवपूजा वगैरे उरकून घेतली आणि चपात्या बनवल्या आणि आहोंना वाढलं जेवायला. कांदा, चपाती आणि भाजी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.